पण दोन्ही पण साफ काळजी आणि मेहनतीनुसार योग्य प्रकारे माहितीचे अनुभव रेस्क्यू केलेले आहे. बघा आपण बाहेर होतो, थोडं घाईघाईत आल्यामुळे आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं साहित्य नाही, पण आपल्याकडे जो अनुभव आहे अनुभवाच्या जोरावर जुळणाशी पाहिलेली होती. उन्हाळ्यामध्ये नाग आणि धामणच्या जुळणी असतात, तर बघा दोन्ही पण आपण काळजी घेऊन योग्य प्रकारे रेस्क्यू केलेले आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघूया आपण एक नागनागींचा जोडा दादांना दिसता क्षणी दादांनी कॉल केलेला. दादा नाव काय आपलं? नवनाथ चौरे. नवनाथ दादा चौरे. बघा कांद्याची चाळी आणि मळ्याची वस्ती आहे, त्यांच्याकडे कधीपासून आढळत होते आणि सध्या उन्हाळा चालू झालेला आहे. तर नागनागीन किंवा धामण सापांच्या जातींचे मिलन काळ चालू आहे. तर अशा वेळी तुम्हाला एक नाही चार चार साप दिसू शकतात. अशा वेळी खूप काळजी घ्यावी. आणि हिवाळ्यामध्ये साप खूप दिवसापासून बिना अन्नाचं 4-4 महिने होते. तर आता बघा खाण्याच्या म्हणजे पोटाच्या खळीसाठी आपल्या घराच्या आसपास उंदराच्या शोधात बेडकर शोधात येऊ शकतात, म्हणून अडचणीच्या ठिकाणी जाताना खूप अशी काळजी घ्यावी. तर चला बघू आपण तुम्हाला नागनागींचा जोडा आहे कशा पद्धत. बघा आपण हा गुरांचा गोठा आहे. त्यांना बाहेर दिसल्यानंतर बाहेरून एक मध्ये बिळ येतो, या बिळामध्ये जाताना दिसलेला आहे. अरे वो डीके चाचा अंगूर के बाजू में तो बोल दो वाले. हाँ ठीक है चाचा अंगूर वाले. बघा हा जो बिळ आहे बिळामध्ये गेलेला आहे. माय गॉड, बघा बिळ कुठवर आहे आपण सांगू शकत नाही. आपण जसं शोधू राहिलो तसं पुढे पुढे जाता येत. ओ माय गॉड. तर बघा एक जो आहे आपण सुरक्षितपणे काढलेला आहे. तर बघा आपण बाहेर होतो, थोडं घाईघाईत आल्यामुळे आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं साहित्य नाही, पण आपल्याकडे जो अनुभव आहे अनुभवाच्या जोरावर आपण काळजी घेऊन हा साप बरणीमध्ये पॅक करणार आहे. आमचं बघून कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. साप पकडण्यासाठी प्रशिक्षण, सापांच्या जाती आणि मार्गदर्शन असणं खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा साप चावल्यास धोका निश्चित असतो. योग्य वेळी दवाखान्यात गेलं नाही तर बघा दुसरा एक आहे, तो पण आपण पॅक सुरक्षितपणे काढण्याचा प्रयत्न करू. हा मोठा आहे. माय गॉड मित्रांनो, बघा हा पण सुरक्षितपणे बसलेला होता. हा पण त्या साईजचा आहे. बघा तर हे पण सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न होता आपण सुरक्षितपणे पकडलेला आहे. तर बघा हे जे साप असतात यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं, बोनस मध्ये हेमोटॉक्सिक असतं. तर बघा सध्या मीटिंग पिरियड चालू असल्याने हे मीटिंग करत होते. आपण साईडला व्हिडिओ पण पाहू शकतात. चिडल्यानंतर फुंकारण्याचा आवाज करतो. तर बघूया आपण दोन्ही पण साप काळजी आणि मेहनतीनुसार योग्य प्रकारे माहितीचे अनुभव रेस्क्यू केलेले आहे. काही वेळा तो निसर्गाच्या दिशेने रिलीज केला जाईल. तर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला एकदा लाईक, आपल्या मित्रांसोबत शेअर आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या चॅनलची शोभा वाढवा. चला धन्यवाद. आपण काही वेळापूर्वी नागनागींचा जोडा कांद्याच्या चाळीवरती डीके चाचा यांच्याकडे रेस्क्यू केलेला होता. काही वेळातच आपण सुरक्षितपणे निसर्गामध्ये सोडलेला आहे.
प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर